ओके. पण जर हां. हे तुम्हाला तुमच्यासाठी करायचं ना, तर पहिलं वाक्य काय? आय एम सॉरी. हं. मला माफ कर. ठीक आहे. आता बरोबर. हे हं. मला माफ कर कशासाठी माफ कर? जी पण काही भीती, चिंता, निगेटिव्ह थॉट्स जे मी रोज घेऊन चालतो, जो लोड मी रोज घेऊन चालतो, ते आपण आपल्या स्वतःला म्हणतोय. ओके. हां. आपल्या सबकॉन्शियस माइंडला म्हणतोय, की हे सगळं जे मी करतोय ना, त्याच्यासाठी मला माफ कर. दुसरी गोष्ट, प्लीज फॉरगिव्ह मी. कृपया मला क्षमा कर. हां. आत्तापर्यंत मी त्या सबकॉन्शियस मनाकडे, त्या अवचेतन मनाकडे लक्षच नाही दिलं. जसं करेक्ट. आपण आपल्या आई-वडिलांना एखादी गोष्ट मागतो किंवा हां, शाळेची हां. फी भरायची हां. किती स्ट्राँग असतं ते. करेक्ट. शेवटची डेट आहे, "पप्पा प्लीज बघा ना काहीतरी, शेवटचा दिवस आहे." हां. किती एनर्जी देतो आपण. त्यावेळेस आपलं सबकॉन्शियस माइंड ॲक्टिव्ह असतं. हं. थँक धन्यवाद. मी जसं तुम्हाला म्हटलं. पण कधीच धन्यवाद नाही देतो. हां. एवढं काय-काय आज आपण इथे बसलोय, आज या फ्लॅटमध्ये आपण राहतोय, ह्या गोष्टीसाठी हजारो लोकं आज त्यांना त्यांची इच्छा आहे, की किमान मला 2 वेळचं जेवण तरी मिळावं. हां. सो आपल्या सबकॉन्शियस माइंडला कळू द्यात ना, की मी धन्यभागी आहे. हां. माझ्याकडे जे आहे ना, ते मी मी खूप खुश आहे. तुम्ही ती भावना क्रिएट करा आणि म्हणा, हं. की धन्यवाद, खूप-खूप धन्यभागी आहे मी. आणि लास्टचं वाक्य, आय लव्ह यू. सो ती ओके. प्रेयर फक्त म्हणायची म्हणून म्हणू नका. हां. त्याची ताकद समजून घ्या. हां, हां, हां. मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन इज अ मॅजिक. हे जादू आहे. हं. आणि जर तुमचा जादूवरती विश्वास आहे ना, तर तुमच्यासाठी हे वर्क करणारच आहे.